मोर्शी तालुक्यात शेतकरी चिंतेत. तुरीला फुलोरा बहरला, मात्र शेंगाचा पत्ताच नाही. तालुक्यातील अनेक भागात व खरीप हंगामात तुरीची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली होती. सुरुवातीला पिकांची वाढ समाधानकारक झाली. सध्या शेतात तुरीची झाडे जोमाने वाढून त्यावर भरघोस फुलोरा दिसला असला तरी अपेक्षित शेंगधारणा होत नसल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये पाहायला मिळत आहे. फुले येऊनही शेंगा लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी फुलगळ होत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण हंगामावर कष्ट घेतल्यानंतर ऐन वेळेवर अशी परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. तुरीच्या पिकासाठी बियाणे, मशागत, फवारणी, मजुरी व पाणी यावर मोठा खर्च झाला असून शेंगधारणा न झाल्यास हातात येणारे उत्पादन अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. तुरी हे महत्त्वाचे नगदी पीक असून अनेक कुटुंबाचे अर्थकारण त्यावर अवलंबून आहे. या संदर्भात आमचे विदर्भातील प्रतिनिधी संजय जावरकर यांनी प्रत्यक्ष जाऊन शेतात या संदर्भात शेतकऱ्यापासून विस्तृत माहिती घेतली आहे. तर या वर्षात शेतकऱ्यांना सोयाबीनसुद्धा होऊ शकला नाही. या संदर्भात संजय जावरकर यांनी शेतकऱ्यांची हितगुज केली. तुरीला नेमकं फुलवर का आहे या संदर्भात आपण सांगू शकता का? हा, या थंडीमुळे टेम्परेचरमुळे तुरीला फुलवर खूप कमी आहे. यासाठी फवारणी झाल्या, किती फवारण्या 4 फवारण्या झाल्या आमच्या शेतीवर, म्हणजे पुढं आता 4 फवारणी पुरी कंप्लीट झाली. या संदर्भात काही येणं म्हणजे कृषी विभागानं काही मार्गदर्शन केलं का? कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाही, त्यांनी काहीच नाही सांगितलं. त्यांनी शेतकऱ्याला गायडन्स करायला पाहिजे की तुरीले बा फुलंच आहे, आधी काही शेंगा आल्या नाही तर त्यांचा सल्ला द्यायला पाहिजे लोकांना, त्या शेतकऱ्याला फायदा होत थोडासा. त्यांचं असं म्हणणं आहे की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी सांगायला पाहिजे फवारणीसाठी किंवा कोणता नेमकं कशामुळे येऊन नाही राहिले या संदर्भातली माहिती कृषी विभागानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की कृषी जिल्हाधिकारी व राज्यातील प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष केंद्रित करावं, अशा प्रकारची माहिती थेट शेतकऱ्यांनी शेतातून दिली आहे. या संदर्भात आमचे विदर्भातील प्रतिनिधी संजयजी जावरकर यांनी संपूर्ण शेतकऱ्यांची या संदर्भात माहिती घेतली व त्यांनी या संदर्भात शेतीचीही पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांप्रती गेल्या काही दिवसापासून मोठ्या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. त्यावर पुन्हा मीठ सोडल्याचं जाऊ नये आणि शेतकऱ्यांना यात कृषी विभागानेही मदत करावी, अशा प्रकारची मागणी होत आहे. संजय जावरकर, जनमत सत्ता न्यूज करता, विदर्भ.